प्रेक्षकांनो, अखेर तो क्षण आला आहे ज्याची सगळेजणच आपण आतुरतेने वाट पाहत होतो. भैरवी मातेच्या मंदिरात मीरा आणि अंबिकाला मिळणार आहे असं एक रहस्य जे मंजिरीचा कायमचा अंत करू शकतं. आता उत्तरं मिळणार आहेत, परंतु आपण पाहतो की त्याच वेळेस मंजिरी ही एक भयंकर डाव खेळते. आता या डावामध्ये मीरा अडकणार आणि जिथे कुठे ती असेल तिथून ती घरी येईल असा विचार मात्र मंजिरीचा असतो. परंतु खरंच हे घडू शकतं का? तसेच आपण पाहतो दुसरीकडे माया आणि नर्मदा सोबत जे काही घडतं त्याचा विचार त्यांनी स्वप्नातही केलेला नसतो. आणि ते नेमकं काय घडणार आहे आणि त्याचबरोबर मीरा अंबिकाला मंजिरीचा अंत शोधण्यापासून अडथळा निर्माण होतो की सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर पाहूया आजच्या भागामध्ये काय होणार आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की मीरा आणि अंबिका मंदिरात पोहोचलेल्या असतात, परंतु तिथे तीच कथा असते जी कथा त्यांना माहीत आहे. त्या पुढचं वाचण्याचा त्या प्रयत्न करत असतात, परंतु तिथल्या भिंतीवर तितकंच लिहिलेलं असतं जितकं मीरा आणि अंबिकाला माहीत आहे. आणि त्यानंतर मीरा अंबिका खूप नाराज होतात. अंबिकाला असं वाटतं की आपण इथपर्यंत आलो, एवढा मोठा मार्ग आपण शोधला, परंतु उपयोग काय झाला. परंतु तरी सुद्धा मीरा म्हणते की नाही ताई, याचं उत्तर नक्कीच इथेच मिळणार आहे, आपल्याला ते शोधावं लागेल. असं म्हणत त्या दोघी जणी पूर्ण मंदिरामध्ये त्या शोध घेत असतात. काहीतरी बखर सापडेल, काहीतरी कुठेतरी लिहून ठेवलेलं असेल, त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे असं म्हणत त्या दोघी जणी सुद्धा शोधत असतात. संध्याकाळची वेळ झालेली असते. इकडे मात्र मंजिरी एक वेगळाच खेळ खेळत असते, कारण की तिला आता समजलंय अथर्वने तिला तिच्या शब्दात गुंतवलेलं असतं. मीरा आणि अंबिका कुठे आहेत आणि त्या कुठेच घरात दिसत नाहीयेत, यामुळे मंजिरी बेचैन झालेली असते. आणि त्यानंतर मात्र मीरा कुठे आहे असं विचारण्यासाठी ती अथर्वच्या रूममध्ये जाते, परंतु अथर्व म्हणतो की ती मांत्रिकाकडे गेलेली आहे, तिला शोधायचं आहे की नक्की वेदाला काय झालं आहे आणि जेनी कोणी काही केलं असेल वेदाला तर त्याचा सुद्धा अंत होणार आहे. असं म्हणत अथर्व मंजिरीचं तोंड गप्प करतो. आणि त्यानंतर मंजिरी विचार करत असते आणि तिला काहीच उत्तर मिळत नाहीत, कारण की ही जी शांतता मीरा नसण्याची आहे ती भयंकर असू शकते याची कल्पना तिला आलेलीच असते. आणि यासाठी ती मार्जरीकडे जाते. मार्जरी सुद्धा चिंतेत पडते. मार्जरी म्हणते, मंजिरी, हे ठीक नाहीये, कारण की मीरा अंबिका कुठे असतील हे तुला शोधावं तर लागेलच, परंतु त्याचबरोबर आता त्यांना लवकरात लवकर ज्या त्या कुठेही असतील तिथून तुला घरी परत आणावं लागेल. इकडे अथर्व विचारत असतो की नक्कीच आता ही मंजिरी त्या गुहेमध्ये गेली असणार आणि तिथे काय घडतंय हे मला पाहणं आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर इकडे वेदाबद्दल सुद्धा अथर्वला काळजी वाटत असते. आपण पाहतो की माया नर्मदाला असं वाटतं की खजिन्यासाठी मीरा त्या मंदिराकडे गेलेली आहे. आणि तेव्हा पहिली पायरी जेव्हा त्या चढतात तेव्हाच मात्र विचित्र गोष्ट घडते आणि माया आणि नर्मदा खूपच लहान होतात आणि त्यांना ती पायरीही चढता येत नाही. हे त्यांच्यासोबत काय घडले हे मात्र त्यांना कळत नसतं. परंतु प्रेक्षकांनो, लवकरच माया नर्मदासोबत असं काही घडतं की जेणेकरून आता त्या कधीच पुन्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करणार नाहीत. इकडे मंदिरामध्ये विचार करत असतानाच एक मोठा दगड तिथे मीराला दिसतो. अंबिका म्हणते की इथे काहीतरी दिसतंय, परंतु हा दगड आहे आणि या दगडावर काहीच लिहिलेलं नाहीये. मीरा, काय असू शकतं? परंतु तो दगड हलवण्याचा विचार मात्र मीराच्या डोक्यामध्ये येतो. मीरा तो दगड हलवण्याचा प्रयत्न करत असते. संध्याकाळची वेळ झालेली असते. मंदिरातला दिवा हा थोडासा फडफड करत असतो. दिवा विझतो की काय असा विचार मात्र मीराच्या मनात येतो. तेवढ्यातच तिथे एक वेगळाच प्रकाश निर्माण होतो. आता तिथे एक व्यक्ती आलेली असते. त्या व्यक्तीला येताना माया आणि नर्मदाने पाहिलेलं असतं. ती व्यक्ती सहजच पायऱ्या चढून वर गेलेली आहे. तर ही व्यक्ती जाऊ शकते, मनुष्यच आहे, तर मग आपण का नाही असा विचार मात्र माया नर्मदाच्या मनात आलेला असतो. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की मंदिरात प्रवेश फक्त चांगले विचार घेऊन येणारी व्यक्तीच करू शकते आणि त्यामुळे माया आणि नर्मदा या दोघी जणी सुद्धा मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत. प्रेक्षकांनो, त्यानंतर तो जो पुजारी असतो खूप क्षीण झालेला असतो, मथारा असतो आणि त्याच अवस्थेत तो मंदिराच्या पायऱ्या चढत असतो. परंतु त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं आणि मंदिराच्या दिशेने जात असताना मंदिरातला दिवा फडफड करतोय आणि तो विझतो की काय या विचाराने तो पुजारी मात्र त्या पायऱ्या वेगाने चढण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे मंजिरी ही मार्जरीकडे तर गेलेलीच असते. तिला आता एकच करायचंय, ते म्हणजे मीरा आणि अंबिकाला पुन्हा घरी आणायचंय. त्या कुठेही असतील तर त्या घरी यायलाच पाहिजे. तर यासाठी मला काय करायला पाहिजे?
तर आपण पाहतो त्यासाठी मात्र एक वेगळ्याच प्रकारची रहस्यमय पावडर मंजिरी तिच्या हातामध्ये तयार करते आणि ती पावडर अशा पद्धतीची असते की जेणेकरून अथर्व वेदा अडचणीत येतील आणि त्या जर अडचणीत आल्या तर अथर्व शांत बसणार नाही. तो नक्कीच मीराला बोलवेल आणि मीरा जे काही माझ्या विरुद्ध षडयंत्र करतीये ते षडयंत्र तिथेच थांबवेल. त्या काहीच करू शकणार नाही. त्यांना घरी परत यावंच लागेल असा विचार मात्र आपण पाहतो मंजिरी करत असते आणि आता त्या पावडरचा ती वापर करणार असते. इकडे मंदिरामध्ये तो पुजारी पोहोचलेला असतो आणि तेव्हा मीरा अंबिका तो दगड सारण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेवढ्यातच तो पुजारी त्यांना थांबायला सांगतो. त्यानंतर तो पुजारी जेव्हा मीरा अंबिकाला पाहतो तेव्हा मात्र तो पुजारी स्वतःहूनच म्हणतो की तुम्ही खूप उशीर केला आहे. मी तुमची प्रतीक्षा खूप दिवस झालं करतोय. तुम्ही इथे अगोदरच यायला हवं होतं. इतका उशीर. तेव्हा मात्र मीरा म्हणते की तुम्ही आम्हाला ओळखता का? त्यानंतर मात्र तो पुजारी सांगत असतो गुरुवांच्या मुलींना मी कसं ओळखणार नाही. आणि तेव्हा अंबिकाच्या लक्षात येतं की ही व्यक्ती म्हणजे जी समोर आहे ती मला सुद्धा पाहू शकते. म्हणजे नक्कीच देवी आईचा अंश या व्यक्तीमध्ये सुद्धा असू शकतो. आणि तेव्हा मीरा अंबिका सुखावतात की आता आपल्याला पुढचा मार्ग सापडेल आणि आपण आपल्या प्रश्नांची उत्तर यांच्याकडून मिळवू शकतो. परंतु त्यानंतर मीरा विचारते की आम्ही इथे कशासाठी आलो त्याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. आम्हाला त्या मंजिरीचा त्या चेटकिणीचा अंत करायचा आहे जिने आमच्या कुटुंबाला वेठीस धरलेला आहे. त्यानंतर मात्र तो पुजारी सांगतो की हो मला याची कल्पना आहे परंतु मी तुमची मदत कोणत्या पद्धतीने करू शकतो. त्यानंतर मात्र मीरा म्हणत असते की जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा शेवट आम्हाला पाहायचा आहे परंतु त्याचं उत्तर या मंदिरात मिळणार. दक्षिणात्य दिशेला असलेल्या भैरवी मातेच्या मंदिरातच त्याचं उत्तर मिळणार म्हणून आम्ही या मंदिराच्या पायऱ्या चढल्या. परंतु इथे तर आम्हाला तितकंच दिसत आहे जितकं आम्हाला माहीत आहे. तेव्हा मात्र तो पुजारी म्हणतो की हो ती कथा इतकीच आहे. यापुढची कथा या मंदिरात नाहीये. मीरा अंबिका नाराज होतात. त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी पाहून मात्र पुजारी म्हणतो की तुमचा चेहरा आणि त्यावरची हावभाव अशी बदललेले का दिसतायत? तुम्ही नाराज का झालेला आहात? तेव्हा मात्र मीरा म्हणते कारण की ती कथा पुढे काय आहे हेच तर शोधण्यासाठी आम्ही मंदिरात आलो आणि याचं उत्तर इथेच आम्हाला मिळणार असंही कळालं होतं. परंतु जर इतकं करून सुद्धा जर उत्तर आम्हाला मिळत नाहीये तर मग मंजिरीचा अंत कसा होणार आणि त्याचं उत्तर आम्ही कसं शोधणार? त्यानंतर मात्र मीरा म्हणत असते की याचं उत्तर आम्हाला शोधायचंच आहे. अंबिका सुद्धा खूप नाराज झालेली असते कारण की तिने हे मंदिर शोधण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते आणि आता तर खूप अडचण वाढलेली आहे कारण की मीराला लवकरात लवकर मंजिरीला उत्तर द्यायचंय की ती तिच्या बाळांना जन्म देणार की नाही. अथर्व आणि मीराचं बाळ हे या जगात येणार. त्यानंतर मंजिरी खुलेआम सांगते की मी त्याचा बळी देणार आणि त्याचबरोबर तुझा सुद्धा. तरच वेदा वाचू शकते. तर प्रेक्षकांनो आपण पाहतो की हे सगळं करण्यासाठी मीराला लवकरात लवकर उत्तर द्यायचं असतं आणि मंजिरी सतत मीराला विचारत असते. त्यानंतर मात्र आता वेळ खूप कमी आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की हे सगळं जर घडणार असेल तर इथे येण्याचा काय उपयोग. परंतु आपण पाहतो की पुजारी म्हणतो की हो ही कथा पुढे काय आहे हे मला माहीत आहे फक्त मंदिरात लिहिलेली नाहीये. आणि तेव्हा अंबिका म्हणते की खरंच पुढे ही कथा काय आहे हे तुम्हाला माहीत आहे? तुम्ही आम्हाला सांगू शकता? तेव्हा तो पुजारी म्हणतो की हो मी तुम्हाला सांगू शकतो परंतु ही कथा ही अशी सहजच मी तुम्हाला सांगू शकणार नाहीये. यासाठी खूप अटी आहे आणि त्या तुम्ही पूर्ण करू शकताल की नाही हे आम्हाला माहीत नाही. तेव्हा मात्र मीरा अंबिका म्हणतात की कोणतीही अट असेल तरीही आम्हाला ती मान्य आहे. तेव्हा तो पुजारी सांगतो की मी जेव्हा कथा सुरू करेल तेव्हा तुम्हाला पुढे काहीच पाहायचं नाहीये. तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढे जेव्हा मी कथा सांगेल जिचा शेवट जिथे होईल तेव्हाच तुम्हाला डोळे उघडून इथून निघून जावं लागेल. त्या अगोदर तुम्ही इथून उठू शकणार नाहीत. असं ऐकल्यानंतर मीरा तयार होते कारण की मीराला माहीतच नसतं मंजिरी एक वेगळं षडयंत्र आखतीये आणि यामध्ये अथर्व आणि वेदाला त्रास होईल असं काहीच मीराला माहीत नाहीये. आणि त्यामुळे मीरा मात्र त्या पुजाऱ्याला सांगते की हो मला मान्य आहे आणि मी कथा ऐकायला तयार आहे. मी इथून उठणार नाही असं मीरा बोलून दाखवते. आता आपण पाहतो प्रेक्षकांनो इकडे मंजिरी ती पावडर घरी घेऊन आलेली असते आणि अथर्व सुद्धा विचार करत असतो की मंजिरी नक्कीच त्या गुहेमध्ये गेली असणार आणि ती आता नक्कीच काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करेल. मीराला घरी आणण्याचा मीराला शोधण्याचा ती प्रयत्न करते. तर या सगळ्यांमध्ये
मंजिरीला यश मिळेल का आणि खरंच मीराने जे वचन त्या पुजाऱ्याला दिलेलं आहे ते वचन मीरा पाळू शकेल का? कारण की या सगळ्यांमध्ये आपण पाहतो अथर्व वेदाला त्रास झाल्यानंतर तो मीराला समजणारच आहे, तरी सुद्धा मीराला तिथून उठता येणार नाहीये. तर यात मीरा यशस्वी होणार का हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका शेवटच्या टप्प्यात असली तरीही खूपच रंजक होत चाललेली आहे आणि यामध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न आपल्याला पुढे पाहायला मिळतील. प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी तसेच मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.